हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तर आज सकाळ सकाळ म्हणलं की चला व्हिडिओ बनवावा. तर आज पण माझ्याकडे ब्लाऊज शिवायचे आहेत, तरी पण म्हणलं की चला थोडीशी स्वच्छता करूया, नंतर राहिलेले ब्लाऊज शिवणार. कारण ब्लाऊज तर काय शिवायचे संपणारच नाहीत, वरचे वर यायलाच लागलेत. तर आज मी करणार आहे फ्रीज स्वच्छ. तर आरुष खूप म्हणजे खूप मध्ये मध्ये करतो, त्यासाठी मी त्याला इथं बाजूवरती बसवलं आहे आणि मी त्याला सांगितले की खाली उतरायचं नाही, उतरला तर तो खूप फटके खाणार आहे. तर तो एकटाच खेळतो आहे, यासाठी मी त्याचा व्हिडिओ बनवला आहे. कारण एवढा शांत आणि एवढा गुपचूप तो कधीच खेळत नाही, सारखा मध्ये मध्ये करत असतो. मी काही करायला लागले का मध्ये मध्ये करत असतो. तर खूप मस्त असा बसला आहे, यासाठी मी त्याचा व्हिडिओ काढला आहे. अजून यात्रा म्हणजे 5 दिवस आहे, पण तयारी अगोदर करावी लागते. घरं वगैरे स्वच्छ, तेवढंच छान वाटतं, फ्रेश वाटतं, यासाठी करायची असते स्वच्छता. तर चला पहिल्यांदा फ्रीजपासून सुरुवात करूया. पहिल्यांदा मी फ्रीज स्वच्छ करून घेते. आरुष खेळून खेळून खूप कंटाळला आहे असं मला वाटतं, झोपला आहे तो. पण मी जर फ्रीजची भांडी स्वच्छ करायला लागले तर तो येणारच असं मला वाटतंय. मी त्याला इथं बसवलं आहे, पण तो इथं बसणार नाही. तर चला बघूया येतो आहे की कसं फ्रीज स्वच्छ करायला घेऊया. तर इथं मस्त असा फ्रीज मी स्वच्छ करून घेतला आहे. आणि इकडं पण आलेला आहे. आपलं काय करायचंय कवरला? हा मी कवर ऑनलाईन मागवला होता. बाळ बसत नाही, थांब असं बाहेर वळले. हा बसला, मस्त वाटतं रे आरुष. खाली टाकायचं. अरे सर थांब थांब, इकडे बघ. असं असं राहू दे. तर इथला मधला एक ट्रे मी खराब झाला होता म्हणून फेकून दिला. तर इथं माझा एक कवर शिल्लक राहिला होता, तर आरुषनं त्याला इथं ॲडजस्ट केला आहे. छान दिसतोय का इथं आरुष? नको रे इथं ठेवायला. हां हे खराब झालं ना ह्याच्यातला एखादा, मग आपण नंतर तो टाकूया. कोणता खराब होत आहे? तर चला फ्रीजमध्ये कवर वगैरे लावून घेतलेले आहेत. तर आता साहित्य फ्रीजमधलं लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते माझा फ्रीज कसा असतोय, मी कसा फ्रीज ठेवते ते. तर पहिल्यांदा मी फ्रीजरपासून सुरुवात करते. इथं मी ठेवली व्हिपिंग क्रीम आहे केकसाठीची, तिला फ्रीजरमध्येच ठेवावी लागते. नंतर इथं जांभळं ठेवलेत. नंतर इथं तूप ठेवलंय मी. नंतर काजू बदाम मी फ्रीजमध्येच ठेवते. काजू बदाम मी फ्रीजमध्येच ठेवत असते, कारण बाहेर किचनवरती मुंग्या लागतात आणि आतमधून खातात. बाहेरून बदाम अख्खा तसाच असतोय, पण आतमधून खाल्लेला असतोय. असं खूपदा झालं आहे माझ्याबरोबर, यासाठी मी बदाम इथंच ठेवत असते, काजू आणि बदाम दोन्हीही. इथं फारसं काही ठेवण्यासारखं नाही माझ्याकडं. तर चिली सॉस होता, तो ठेवलेला आहे. नंतर इथं अंडी लिंबू वगैरे असते. नंतर इथं जे काही फळं असतील ते इथं फळं असतात. आणि हा टोमॅटो सॉस आहे, तर हा टोमॅटो सॉस असतोय. आणि इथं रिकामच असते, काही एक्स्ट्रा असेल तर इथं असते. आणि भाज्या आमच्या याच्यामध्ये असतात. तर भाज्या मी एकत्रच असं बांधून ठेवते, कारण माझ्याकडं डबे वगैरे नाहीत, यासाठी मी कागदामध्येच ठेवते, म्हणजे खराब होत नाहीत. इथं मी टोमॅटो ठेवत असते,
कारण टोमॅटो बाहेरच ठेवते, इथं आतमध्ये ठेवत नाही कारण खराब होण्याचे चान्सेस कमी असते त्यासाठी. तर चला बाहेरून तुम्हाला फ्रीज दाखवते. मी कवर ऑनलाईन मागवलं होतं, कसा वाटतोय तेही मला सांगा. तर वरून असा कवर आहे फ्रीजला, साईडनं असे कप्पे आहेत. आपण याच्यामध्ये चावी वगैरे ठेवू शकतो, पैसे पण ठेवू शकतो. इकडच्या साईडला आरुषनं काय ठेवलं, याच्यामध्ये कपड्याची पिशवी ठेवली. तर हा फ्रीज दरवाजातच आहे. दरवाजातून आत आल्यानंतर ना याच्यावरती चावी, पैसे, पाकिट म्हणजे असं बऱ्यापैकी सामान याच्यावरती राहतं. आता मी स्वच्छ करायचा होता यासाठी काढले. तर असा झाला माझा फ्रीज स्वच्छ.